मेष राशी 2026 नववर्षाचा पहिला महिना जानेवारी महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होणार आहे। सध्या 2025 वर्षाचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत। अशा जानेवारी महिना कसा जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच। ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे जानेवारी महिना हा खूप खास असणार आहे। जानेवारी 2026 महिना हा मेष राशीसाठी खूप फलदायी असणार आहे। मेष राशीसाठी जानेवारी महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक बाबतीत नेमका कसा असेल चला जाणून घेऊ। ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी 2026 हा महिना ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या सर्व मोठ्या महत्त्वाकांक्षांना ब्रह्मांड हिरवा कंदील देत आहे। मंगळ तुमच्या करिअर आणि सार्वजनिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात प्रवेश करेल। महिन्याच्या मध्यात कामाच्या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण संधीची अपेक्षा आहे। कदाचित पदोन्नती किंवा एखादा प्रकल्प जो तुम्हाला जबाबदारी देईल। ही वेळ शांत राहून काम करून दाखवण्याची आहे। प्रकाश झोतात येऊन नेतृत्व करण्याची वेळ आहे। या महिन्यात लांब प्रवास शक्य आहेत। या प्रवासांमध्ये अनेक स्थळे आणि सुंदर ठिकाणे समाविष्ट असू शकतात। तुम्ही तीर्थयात्रेला देखील जाऊ शकता आणि धार्मिक विचार येऊ शकतात। कामावर बदली होण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील। दीर्घकाळापासून रखडलेली कामे गती घेतील आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील। व्यावसायिक आणि दोघांसाठीही प्रगती शक्य आहे। आत्मविश्वास मजबूत राहील आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल। आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल। या राशीच्या लोकांसाठी गुरुग्रह खूप खास असू शकतो। या राशीच्या 3ऱ्या घरात गुरुग्रह असेल आणि त्याची दृष्टी 9व्या आणि 11व्या घरात असेल। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते। अचानक आर्थिक लाभासोबतच त्यांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल। परदेशात जाण्याची शक्यता आहे। सरकारी नोकरीची शक्यता निर्माण होईल। याशिवाय भाऊ बहिणींशी चांगले संबंध निर्माण होतील। कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला वेळ जाणार आहे। अचानक आर्थिक लाभ आणि पदोन्नतीची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल। मंगळ, शुक्र, बुध आणि सूर्य भाग्यस्थानात असल्याने या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। त्यांना वडिलोपार्जित संपत्ती आणि वाहनाचे सुख मिळू शकते। मंगळ उच्च स्थानावर असल्याने नोकरीत पदोन्नती होऊ शकते। प्रशासकीय किंवा सरकारी क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे। लग्नाची शक्यता आहे। यासोबतच ते कुटुंबात घडणाऱ्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी होतील। शुक्र ग्रहामुळे त्यांना आईकडून मालमत्ता मिळू शकते। जुनी कामे पूर्ण होतील। हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या उत्साहवर्धक ठरू शकतो। अनुभवी वरिष्ठ किंवा आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तुमचे आर्थिक संतुलन मजबूत होईल। नवीन उपक्रम, व्यवसाय विस्तार किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे। धैर्याने आणि आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय सकारात्मक परिणाम देऊ शकतात। तथापि कायमस्वरूपी नफा मिळवण्यासाठी विचारपूर्वक मोठे निर्णय घेणे चांगले। कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी उपलब्ध होत आहेत। सहकाऱ्यांसोबत सुसंवाद साधून काम केल्याने गोष्टी तुमच्या बाजूने होऊ शकतात। या महिन्यात खूप मेहनत घ्यावी लागेल, परंतु त्याचे परिणाम हळूहळू मिळतील। व्यवसायाशी संबंधित प्रवास होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंशिक फायदा होऊ शकतो। पूर्वेकडे प्रवास करणे तुमच्यासाठी तुलनेने शुभ राहील। संयम आणि विवेक फायदेशीर ठरतील। हा महिना तुमच्या शिक्षण आणि करिअरसाठी सकारात्मक संकेत घेऊन येत आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात। इच्छित विषयांमध्ये रस वाढेल आणि एकाग्रता टिकून राहील। कायदा, अभियांत्रिकी, वैद्यक आणि तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार नियमित सराव आणि शिस्तीने यशाकडे वाटचाल करू शकतात। मेष राशी 1 जानेवारी रोजी बुध मकर राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे वर्षाची सुरुवात मेहनती आणि भविष्याभिमुख काळ बनतो, जो प्रामुख्याने तुमच्या व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असतो। मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आतील टीकाकारांना तुम्हाला मागे ठेवून देऊ नका। 18 तारखेला मकर राशीत येणारी पौर्णिमा तुम्हाला शिकवते की शनी लवकरच तुमच्या राशीत परत येतो आणि तुम्ही अधिक उत्पादक बनता। तुम्हाला संघात सहभागी होण्यात आणि इतरांना पाठिंबा देण्यात आनंद मिळतो। तुमच्या दिनचर्येची पुनर्रचना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते तुम्हाला पुढे राहण्यास मदत करते। 3 तारखेला कर्क राशीत पौर्णिमा आणि 17 तारखेला कुंभ राशीत शुक्र प्रवेश केल्याने घरातील योजना आखण्यासाठी, गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी आणि तुमचे वातावरण आरामदायक बनवण्यासाठी अद्भुत काळ येतो।
आराम आणि विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आवडत्या लोकांसह स्वतःला वेढून घ्या। महिन्याच्या सुरुवातीला शुक्र तुमच्या 7व्या घरात प्रवेश करत असल्याने प्रेमाची ऊर्जा जास्त असते आणि तुमचे भावनिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासोबत नवीन अनुभव घेण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। अविवाहित मेष राशीच्या लोकांना सामाजिक मेळावे किंवा नेटवर्किंग कार्यक्रमांद्वारे अर्थपूर्ण संबंध मिळू शकतात। तुमचा स्वामी ग्रह मंगळ तुमच्या करिअर क्षेत्राला ऊर्जा देत आहे, तुमची प्रेरणा आणि महत्त्वाकांक्षा वाढवत आहे। या ऊर्जेचा वापर तुमच्या व्यावसायिक ध्येयांना जोमाने आणि आत्मविश्वासाने साध्य करण्यासाठी करा। सहकार्य आणि टीमवर्क हे यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे असेल, म्हणून भागीदारीसाठी मोकळे राहा। तुमच्या आर्थिक क्षेत्रात बुध ग्रहाचा प्रभाव पैशाच्या बाबतीत संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे सुचवतो। तुमच्या बजेटचा आढावा घेण्यासाठी वेळ काढा, व्यवहारांची शहाणपणाने वाटाघाटी करा आणि गरज पडल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या। आवेगपूर्ण खर्च टाळा आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेला प्राधान्य द्या। या महिन्यात गुरु ग्रहाची उपस्थिती तुमच्या सर्वांगीण कल्याणावर भर देते। तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायाम, निरोगी खाण्याचे सवयी आणि जागरूकतेचे क्षण समाविष्ट करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या गरजांकडे लक्ष द्या। तुमच्या शरीराच्या ऐका आणि सतत स्वतःची काळजी घ्या। मेष राशी, महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यातील काही पैलूंमध्ये काही मोठे निर्णय घ्यावे लागतात। तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्ही महत्त्वाची पावले उचलाल। काही परिस्थितीत तुम्हाला संयम आणि भावनिक संतुलन राखावे लागेल। आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल। तुम्हाला उत्पन्नात वाढ दिसून येईल आणि आर्थिक बाबींमध्ये निर्णय घेता येतील जे फायदेशीर ठरतील। जुने किंवा प्रलंबित देयके महिन्याच्या उत्तरार्धात वसूल होतील। हा काळ मोठी गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल असेल आणि तुम्हाला गुंतवणूक करण्याची इच्छा देखील वाटू शकते, परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या। महिन्याच्या अखेरीस तुमचे खर्च वाढू शकतात, परंतु तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील। प्रेम जीवन आणि नातेसंबंधांसाठी हा दिवस आनंददायी असेल। तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे किंवा सहलीचे नियोजन देखील करू शकता। अविवाहित व्यक्तींना या महिन्यात लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। जे लोक दीर्घकालीन नातेसंबंधात आहेत ते लग्नासाठी त्यांचे नाते पुढे नेऊ शकतात। हा महिना वैवाहिक जीवनासाठी अनुकूल असेल, ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये संवाद आणि समजूतदारपणा देखील सुधारेल। महिन्याच्या मध्यापर्यंत घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो। या काळात तुम्ही सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल आणि नवीन संपर्क निर्माण कराल। तुमच्या पालकांचे आरोग्य सुधारेल आणि भावंडांमध्ये समन्वय वाढेल। मुलांबद्दलच्या चिंतांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल। तुम्हाला कुटुंबाकडून भक्कम पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यास मदत होईल। या महिन्याची सुरुवात आनंदाने होईल आणि तुम्ही मित्रांसोबत सहलीचे नियोजन देखील करू शकता। मेष राशी, जानेवारी 2026 मध्ये तुम्ही मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी आणि लाल फुले अर्पण करा। गरजू लोकांना लाल मसूर आणि डाळ गूळ दान करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल।